विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियाला पावसाचा रेड अलर्ट आहे, तर नागपूर, भंडारा, वर्धा आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे। त्याचवेळी नागपूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अचानक पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती आणि याच धबधब्यावर तब्बल 15 ते 20 पर्यटक अडकले होते। स्थानिक तरुणांकडून पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। पुराच्या पाण्यात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढल्याचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला। नाशिकात सुरगाण्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। यामुळे अंबिका नदीच्या उपनदीला पूर आल्याने पिंपळसौंड, उंबरपाडा या रस्त्यावरील फरशी पूल पाण्याखाली गेला। तरीही वाहन चालक आणि नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतायत, तर दांडीची बारी इथं दरड कोसळल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध उड्डाण पुलाखाली बास्केटबॉल कोर्ट, ग्रीन जिमची व्यवस्था करण्यात आली आहे। शहरातील विविध उड्डाण पुलाखाली असलेल्या खाली जागांना युवकांच्या आवडत्या खेळाचं मैदान म्हणून विकसित करण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पुढच्या पिढीसाठी वाहतुकीमध्ये एक महत्त्वाकांक्षी रूपरेषा तयार केली आहे। यामध्ये शहरी भागात इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्ट, हायपरलूप आणि दुर्गम भागासाठी रोपवे, केबल बस आणि फनिक्युलर या रेल्वेचा समावेश आहे। पुण्यातील रामवाडी गावठाणामध्ये एका इमारतीजवळ 6 दुचाकी जळाल्याची घटना घडली। यामुळे आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाल्यानं इमारतीमधील 100 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालं नाहीये। रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्लई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळली आहे। यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ झाली। ही बोट पाकिस्तानची असल्याचा संशय आहे। या बोटीतनं काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडनं रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येते आहे। आजपासून दिल्ली गेट ते हर्सुल टी पॉइंट पर्यंत कारवाई करण्यात येणार आहे। या परिसरात येणारी सर्व अनधिकृत बांधकामं पाडण्यात येतील, तर 400 ते 450 मालमत्ता बाधित होण्याची शक्यता आहे। पंढरपूर तालुक्यातील कासे गावात एकाच कुटुंबातल्या 4 जणांनी आत्महत्या केली। घरगुती वादातून मोनाली आजबे यांनी 2 लहान मुलांना घेऊन विहिरीत उडी मारली। ही बाब पती ममाजी याला कळताच त्यानं गळफास घेत आत्महत्या केली। एकाच दिवशी आजबे कुटुंबाचा असा शेवट झाल्यामुळे कासे गावात हळहळ व्यक्त होती आहे। मुंबईच्या भायखळ्यातील राणीच्या बागेत गेल्या 6 वर्षात 286 प्राण्यांचा जन्म झाला, तर 275 प्राण्यांचा मृत्यू झाला। जन्म झालेल्यांमध्ये चितळ, हत्ती, कासव, पोपट यांचा समावेश आहे, तर बहुतांश मृत्यू हे वृद्धापकाळाने झाले। गोंदियात शारीरिक तपासणीसाठी रुग्ण खासगी रुग्णालयात आला होता, मात्र अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो बेशुद्ध पडला। उपस्थित हृदयरोग तज्ञ डॉक्टर गायधने यांनी लगेचच CPRच्या मदतीने उपचार सुरू केले। त्यानंतर तो शुद्धीवर आला। तत्परतेने प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचं कौतुक केलं जात आहे। 18 जुलैपासून रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या 30,000 परिचारिकांचा संपाचा इशारा दिलाय। 7व्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला। IMAचा देखील 11 जुलैला राज्यव्यापी संप आहे। चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग रिटायर होत आहेत अशी चर्चा सुरू आहे, कारण त्यांनी कम्युनिस्ट पक्षातल्या संबंधितांना आपले अधिकार सोपवायला सुरुवात केली आहे। या निर्णयामुळे ते निवृत्त होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। गोंदियातल्या गंगाझरी रेल्वे स्टेशनजवळ आझाद हिंद एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला। एक्सप्रेसच्या ब्रेक लाईनरमध्ये घर्षण झाल्यानं गाडीतनं अचानक धूर निघू लागला। त्यावेळी सुदैवानं आगीसारखी कोणतीही अनुचित घटना घडली नाही, मात्र प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास योजनेसाठी घाटकोपरमधील जागेचा ताबा MMRDAला मिळालाय, तर लवकरच आणखी जागा MMRDAच्या ताब्यात घेणार आहेत। त्यामुळे आता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाला वेग येणार आहे। अभिनेता रणवीर सिंगचा धुरंधर सिनेमाचा पहिला लुक हा रिव्हील करण्यात आलाय। या ॲक्शन थ्रिलर सिनेमात रणवीर सोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, R माधवन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत। 5 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होतोय। या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलंय। OTTवरची हिट वेब सिरीज
पंचायतचा नवा सीझन रिलीज झालाय. मात्र त्याच दरम्यान पंचायत 5ची स्क्रिप्ट लीक झाल्याचा आरोप अभिनेत्री नीना गुप्ता यांनी केलाय. त्यामुळे आता सीझन 5 मध्ये सत्ता बदलल्यानंतर पंचायतमध्ये कोणते बदल दिसून येतील याची उत्सुकता आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. महेश मांजरेकर यांनी हा टीझर इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. टीझरमध्ये शेतकरी आत्महत्येचा प्रश्न मांडलेला पाहायला मिळतो. त्यामुळे हा सिनेमा शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी निगडीत असल्याचं बोललं जातं. मुंबईतील एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यात तिकीट तपासणी मोहिमेत 1325 फुकट्या प्रवाशांना पकडलं. या प्रवाशांकडनं 4,05,000चा दंड वसूल केलाय. नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 43,882 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिकच्या येवल्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कोळपणी झालेल्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत. नाशिकच्या नांदगावातील गिरणा धरणातील पाणी पातळीत वाढ झाली. धरणातील पाणीसाठा 41% इतका झाला. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अहिल्यानगरच्या अकोलेमधील निळवंडे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. धरणातून आज 6,570 क्युसेकने पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. साताऱ्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणातील पाणी पातळीत वाढ झाली. धरण 65% भरल्यानं धरणाची पाणी पातळीत नियंत्रित करण्यासाठी धरणातून 1,050 क्युसेकनं विसर्ग हा कोयना नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलाय. भंडारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. सकाळपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. पावसाचा जोर पाहता नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन केलं. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये कालपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोरदार सरी बरसत आहेत. मात्र मोठी सर येऊन गेली की मध्येच पावसाच्या विश्रांतीमुळे नागरिकांना दिलासा मिळतो. प्राडा या इटालियन फॅशन ब्रँड आपल्या कोल्हापुरी चपलेचं डिझाईन चोरून फॅशन शो मध्ये वापरलं होतं. यावरून प्राडावर प्रचंड टीका झाली. आता अभिनेत्री करीना कपूरनं कोल्हापुरी चप्पल घालत इन्स्टा पोस्ट केली आहे. प्राडा नाही तर आपली कोल्हापुरी ओरिजिनल असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स केल्यात. भारतीयांना आता 23,30,000 रुपयांमध्ये आजीवन दुबईचा गोल्डन व्हिसा मिळणार आहे. आजवर भारतीयांना दुबईत संपत्तीमध्ये गुंतवणूक केल्यावरच गोल्डन व्हिसा मिळायचा. मात्र आता भारतीयांना UAEचा गोल्डन व्हिसा मिळवण्याची ही चांगली संधी आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणं आवश्यक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचे निर्देश दिलेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी IGOT कर्मयोगी पोर्टलद्वारे वार्षिक ऑनलाईन डिजिटल कोर्स पूर्ण करावेत. पंतप्रधानांच्या अखत्यारीतील कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं सर्व कर्मचाऱ्यांना हा कोर्स उत्तीर्ण होणं अनिवार्य केलंय. मिठी नदीतला गाळ उपसा घोटाळा आणि कंत्राटदारांवर झालेल्या कारवाईमुळे नदीतली कामं मंदावली आहेत. 76% नदीतली गाळ उपसा कामं पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित गाळ उपशाची कामं पावसाळा संपल्यानंतर पूर्ण केली जाणार आहेत. महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यातील संघटन कार्याचा आढावा घेतला. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी चळवळ बळकट करणार असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. रायगडमध्ये पालकमंत्री पदावरनं महायुतीत वाद पेटलाय. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर नाराजी बोलून दाखवली. त्यांनी पालकमंत्री पदावरनं फडणवीसांची तुलना उद्धव ठाकरेंशी केली आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरेंवर टीका करणाऱ्या शिवसेनेनं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलंय. ठाण्यात शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. मुंबई मनपा सत्ता आणि महापौर पदावरनं उद्धव ठाकरेंना डिवसणारे बॅनर लावण्यात आले. ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात शिवसेनेकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे. माध्यमांमध्ये व्यक्त होण्याआधी परवानगी घ्या अशा सूचना राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात. विजय मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी सावध भूमिका घेतली. त्यामुळे आता पदाधिकाऱ्यांना मतप्रदर्शन करताना राज ठाकरेंची परवानगी आवश्यक असणार आहे.
राज ठाकरे जर महाविकास आघाडीसोबत येऊ इच्छित असतील तर त्यांना कॉमन अजेंड्यावर काम करावं लागेल, मनसेला त्यांच्या आक्रमकतेला काहीसा लगाम घालावा लागेल, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली. सोबतच आघाडीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठीच्या मुद्द्यावरनं उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काँग्रेसमधला सूर काहीसा बदललाय. राज्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत सूर पक्षात दिसून येतोय आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल असं बोललं जात आहे. भाजप नेत्यांकडनं ठाकरे बंधूंवर टीका सुरूच आहे. भाजप खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंवर टीका केली. त्यांनी मनसेला डिवचणारं ट्विट केलं. आपल्या घरात कुत्रही वाघ असतो असं ट्विट निशिकांत दुबेंनी केलं. मतदार याद्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसने एक समिती स्थापन केली. विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपनं विजय मिळवल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून मोदींची रुदाली सुरू आहे असा हल्लाबोल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी रुदाली म्हणत हल्लाबोल केला होता. त्यावर आता सामनातून प्रतिहल्ला करण्यात आला आहे. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते असं देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलंय. मातृभाषेतील शिक्षणासोबत संस्कार देखील रुजतात. हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.